अगं पण का? हे तू विचारतोयस इंद्रा? तू हे कसा बनवला असेल, कुठलं पाणी वापरलं असेल, कोणास ठाऊक? हे असलं काहीतरी खाऊन ना पोट बिघडायचं, काहीतरी व्हायचं मला नको मला. अहो काहीच होत नाही, मी तर किती लहानपणापासून खाते आत. आणि आम्ही दोघं पण खातोय ना, काही नाही होतं बघ, खूप छान टेस्टी लागतंय. हे घे. इंद्रा मला नकोय. अगं तू टेस्ट इंद्रा. करून बघ. असं नाही ग, राणीने कसं सांगितलं चोकून खायचं. हे बघ इंद्रा. एकदा तू टेस्ट कर. हा आवडला ना? हवंय? मला फोन द्या, दादाला फोन करायचा आहे. त्याला कळवायला हवं ना, तरच न्यायला येईल तो आपल्याला. द्या. दमलं बुवा त्या जयसिंगाला त्याची लायकी दाखवून. बर चला चहा पाण्याचं बघा आणि खायला बी काहीतरी करा. पण मजा आली. त्या जयसिंगाचा त्याच्या कामगारांसमोर चांगलाच पान उतारा केलाय. आता लाज जायला त्याच्याकडे जरा सुद्धा लाज शिल्लक उरली नसेल. अजित हे असं रोखठोक बोलायला शिकायचं, म्हणजे दुसऱ्याला त्याची लायकी दाखवता येते. काय मग नवऱ्याचा अभिमान वाटतोय का नाही? हा वाटलाच पाहिजे. आणि मग माणसं तर अशी धाडाडी पाहिजेत. आज पुन्हा करून दाखवलंय. जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्हीच बोलतो. अरे विक्रांत कुठं अडकलाय? घ्या आला. तुम्हाला कळतंय का तुम्ही तिकडे काय केलंय? तुम्हाला कौतुक वाटतंय का त्याचं? त्या इंद्रा राणीने माझा प्लॅन फ्लॉप केलाच आहे. तुम्ही तेच केलं. सगळ्यांसमोर मला सपोर्ट करायचं सोडून तुम्ही मला तोंडावर पाडलं. विक्रांत रागाला आवर घाल आणि कुणाशी बोलतो याचं भान ठेव. काय चुकलं आमचं? जो मान आम्हाला मिळायला पाहिजे होता तो त्या जयसिंगाला मिळत होता. सगळेजण त्याचं नाव घेत होते, त्याचं गुणगान करत होते. मग आम्ही काय करायला पाहिजे होतं? हातावर हात ठेवून फक्त मुख गिळून गप्प बसायला पाहिजे होतं का? अहो पण त्याच वेळेला बोलायची गरज नव्हती. दादा बोलला नसतात तर काही फरक पडला असता का? फोन द्या, दादाला फोन करायचा. तो येईल आपल्याला न्यायला, त्याला सांगू दे. बघताय काय? हेच ठरलं होतं ना. तुम्ही मला शब्द दिला होता. खोटं होतं ते सगळं. तुला फक्त उद्याचा दिवस थांब. त्यानंतर ना तू जे म्हणशील ते आपण करू. उद्या रामनवमीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण इथे एक क्षणभरही थांबायचं नाही. ठीक आहे, मी तुम्हाला शब्द देतो. गप्प काय बसलाय? रामनवमीच्या कार्यक्रमानंतर आपण माझ्या माहेरी जाणारे ठरलं होतं ना. तुम्ही शब्द दिला तर मला. पण आई, आज फॅक्टरीत काय झालं तू पाहिलंस ना. अगं अशा परिस्थितीतून आपण इथून निघून नाही जाऊ शकत. इंद्राचं म्हणणं मला पटतंय. आपण जर का थांबलोच नाही, घर सोडा, फॅक्टरी आपल्या हातातून निघून जाईल. म्हणजे पुन्हा एकदा माझ्या सुखाच्या आड ती फॅक्टरी येणार तर? मला आधी ती फॅक्टरी महत्वाची होती आणि आता ही फॅक्टरीच महत्वाची. मला काय त्रास होता याच्याशी तुम्हाला कोणाला काही घेणं देणं नाहीये, हो ना? मालती मॅडम अहो थोडं अजून सहन करा. आपण जर निघून गेलो ना आणि फॅक्टरीचा व्यवहार झाला तर आपण काहीच करू शकणार नाही नंतर. हे तू गप्पा बसा. मुळात नाही सगळं तुझ्यामुळे होतंय. पांढऱ्या पायांच्या अवदसा. अहो तिच्यामुळे आज फॅक्टरी वाचली. तुम्ही तिलाच काय बोलताय? हिच्यामुळेच ही वेळ आली आपल्यावर. नाही तर याआधी आपलं कोणी काही वाकडं केलेलं नव्हतं. तरी सुद्धा तुम्हाला दोघांना हिचंच ऐकायचंय. ही नाचवती आणि तुम्ही नाचताय. थोडी कळ सोसा म्हणे. मला कळतच नाही हे सगळं कधी संपणार आहे. तोपर्यंत काय आपण सगळे असंच राबत बसायचंय का? नाही आई, हे बघ एवढं तर नक्की आहे की हे सगळं असंच नाही राहणार. पण आता जर आपण इथून निघून गेलो ना तर आपल्या हातात काहीच नाही राहणार. अगं आपण लवकरच यातनं काहीतरी मार्ग काढू. हो आई,
प्लीज आमच्यावर थोडा विश्वास ठेव. माझा तुम्हा दोघांवरती पूर्ण विश्वास आहे.